स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। ही डेअरी जी आहे फक्त शेतकऱ्यांसाठीच उभारली गेलेली आहे। त्याच्यामध्ये बाकीचे बरेच संघ आहेत ते स्वतः डेअरीवाल्यांना कमिशन जास्त ठेवतात। ह्या डेअरीमध्ये डेअरीवाल्याला कमिशन नाही, जे पेमेंट शेतकऱ्यांना होते ते डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात कंपनीकडून होते आणि अगदी तिसऱ्या दिवशी हे पेमेंट होते। आणि बाकीच्या डेअरीपेक्षा 5 रुपये रेट हा इतर डेअरीपेक्षा या डेअरीला जास्त आहे। आता आपला वजन काटा म्हटलं तर हे गव्हर्नमेंट स्टॅम्पिंग आहे। ह्यात म्हटलं तर आपल्या वजन काट्यात मिलीतसुद्धा आहे ते बघा। आता त्यांचं ह्या फार्मरचं दूध भरले 5 लिटर 17, तर ह्या मिलीतसुद्धा पैसे तुम्हाला इथं फार्मरचं जमा होतात। इथंपर्यंत आपले ॲक्युरेट पारदर्शकता या वजन काट्याबद्दल। दुसरा विषय मशीन, ह्या डेस्टिने मशीन जे आहे हे मशीनचा पासवर्ड कंपनीचा राहतो। या व्यतिरिक्त हे सेंटर चालक आणि आता दुसरा कोण जर व्यक्ती असेल तर इथं ह्याला कॅल्क्युलेशन करता येत नाही। जे काही कंपनी करेल त्यालाच, ही कंपनी बाहेर कुठेही चेक केलं तर ॲक्युरेटच लागणार। दुसरा विषय त्या प्रोसेस असल्यामुळे डायरेक्ट ऑनलाईन पेमेंट खात्यावरती शेतकऱ्यांच्या जमा होतं। पॅराडाईज सिटी निसर्गरम्य वातावरणात आपल्या आनंददायी क्षणांना अधिक संस्मरणीय बनवण्यासाठी एक हक्काचं ठिकाण। प्री वेडिंग सेट्स, अस्सल चुलीवरचं जेवण, मातीच्या भांड्यातील वरवंटा पाट्यावरील अस्सल घरगुती मसाला ऑर्डरप्रमाणे, मुक्कामासाठी रूम्स, मोफत अंघोळीसाठी कडुलिंबाचे गरम पाणी, टेंटची खास सोय, डीजे पार्टी, गेट टुगेदर आणि कॉन्फरन्स हॉल, कौटुंबिक कार्यक्रमांसाठी भव्य आणि विस्तीर्ण लॉन, सुसज्ज हॉल। तर आजच आपले बुकिंग निश्चित करा। पत्ता पॅराडाईज सिटी, कळंबी, विटा। तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्समध्ये। विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने, सोने तारण कर्ज योजनाही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्रासमोर विटा। संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। एकीकडे तुकाराम मुंढे यांनी दूध भेसळखोरावर कारवाईचा बडगा उगारलेला असताना एक चांगल्या प्रतीचं या ठिकाणी डेअरी उत्पादन आणि दूध प्रक्रिया संघ या ठिकाणी सुरू होतं आहे। खानापूर तालुक्यातील मादळमुठी या ठिकाणी हा प्रकल्प सुरू झालेला आहे। इथले युवक आहेत महेश भारते, त्यांनी हा प्रकल्प सुरू केलेला आहे। ही डेअरी जी आहे फक्त शेतकऱ्यांसाठीच उभारली गेलेली आहे। त्याच्यामध्ये बाकीचे बरेच संघ आहेत ते स्वतः डेअरीवाल्यांना कमिशन जास्त ठेवतात। ह्या डेअरीमध्ये डेअरीवाल्याला कमिशन नाही, जे पेमेंट शेतकऱ्यांना होते ते डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात कंपनीकडून होते आणि अगदी तिसऱ्या दिवशी हे पेमेंट होते। आणि बाकीच्या डेअरीपेक्षा 5 रुपये रेट हा इतर डेअरीपेक्षा या डेअरीला जास्त आहे। आणि करोनाच्या काळात असू द्या किंवा इतर कोणत्याही काळात या डेअरीनं अगदी त्यांचा जो ठाम निर्णय आहे शेतकऱ्यांना नेहमी साथ देण्याचा, तो आजपर्यंत पाळलेला आहे। मी गेले 2 वर्ष झाले मी स्वतः देवीखिंडी ते लेंगरे या 5 किलोमीटर अंतरावर दूध घालत होतो। हा फरक जवळजवळ महिन्याला 30,000 रुपये अंतराचा होता। आणि आम्ही सर्वांनी, हे साहेब आहेत ह्याचे हेडसनचे, आम्ही सर्वांचे नियोजन केलं आणि ती स्वतः डेअरी आपण चेन्नईला प्रशिक्षण घेऊन आपण मादळमुठी गावामध्ये आणलेलं आहे। आणि ह्या डेअरीचं टायमिंग जसं तुकाराम मुंढे साहेबांनी सांगितलं की दूध काढल्यानंतर अगदी 2 तासात ते चिलिंग सेंटरला पोचलं पाहिजे। अशाच पद्धतीनं आपण दूध काढल्यानंतर अगदी 7:45ला आपली गाडी इथून हलते। खरंच जे जातीवंत शेतकरी आहेत, ज्यांना खरंच 4 रुपये कमवायचे आहेत, त्यांनी फक्त कष्टावर भर घालण्यापेक्षा आपण त्याला मोबदला कसा मिळवायचा हे जर त्यांना खरंच लक्षात घ्यायचं असेल तर त्यांनी अगदी दिवसाची मेहनत करायची, त्या अगदी उठून सकाळी लवकर पहाटे डेअरीला दूध पोच करायचं। आपण चांगल्या प्रतीनं त्यांचं दूध घेतो आहे। तुम्ही रेट बघितला असता तर तुम्हाला समजलं असेल, अगदी 5 रुपये रेट इतर डेअरीपेक्षा जास्त आहे। खरं तर तुम्ही दूध व्यवसायात अनेक वर्ष झालं काम करताय, आज तुम्हाला कसं सुचलं, म्हणजे तुमचा फायदा जास्त न बघता ग्राहकांचा देखील फायदा बघितला आणि एक चांगल्या प्रतीचं दूध देण्याचा प्रयत्न तुम्ही केलेला आहे? साहेब, आपण इतर डेअरीला दूध घालत होतो, आपण भरपूर नफा तोटा ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या। खरं तर शेतकऱ्यांना या ठिकाणी बऱ्याच डेअरींकडून लूट होत्या। खरं शेतकऱ्यांच्या खरंच मुळात खिशात काय राहत नाही हे आम्ही पूर्णपणे अभ्यास घेतलेला आहे। आणि मी असा निर्णय जेव्हा घेतला की आपण स्वतः सुरुवात करायची, आपण स्वतः जेव्हा डेअरीला दूध घालेल त्यानंतर आपण इतरांना त्यासाठी त्या संदर्भात सांगायचं, म्हणून आपण तो 2 वर्ष आपण प्रयत्न केला। अगदी आता आपल्याला देवीखिंडीमधून किंवा इतर आज पहिल्या दिवशी आपण जवळजवळ 6 केंड दूध घालवलेलं आहे। सर नमस्कार, मी अक्षय पवार, कुंडल सीसीचा RDO,
हॅटसन कंपनी मार्फत येथे आम्ही आज या माधवमुठे गावात नवीन सेंटर ओपनिंग करत आहोत. तर आमच्या हॅटसनबद्दल माहिती सांगायचं झालं तर आज इथं आपण ओपनिंग केलं. ह्या फार्मरना जी काय आहे तिथं तुम्हाला दिसते पारदर्शकता, जी फार्मर कोड, त्यांचं दूध किती भरलं, त्यांचं फॅट किती, एसनेप किती, दर किती, ही ज्या काय गोष्टी आहेत त्या त्यांना SMS द्वारे खाली फार्मरलासुद्धा डिटेल जातात. आपला बाहेरल्यापेक्षा एक रेट 3-4 रुपये एक्स्ट्रा राहतो. याचं कारण असं की आपण ॲडव्हान्स उचल हे देऊन असल्या भानगडीत कुठल्याही पडत नाही. शेतकऱ्यासाठी म्हटलं तर पारदर्शकता, जी आपण वजन काटा असू दे, फॅट एस मशीन असू दे, जे काय असेल ते ॲक्युरेट ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना पाहिजे त्या पद्धतीनं आपल्या कंपनी फॉलोअप घेत असते. त्यांचं बिल डायरेक्ट त्यांच्या खात्यावरती 10 दिवसानं त्यांच्या खात्यावरती जमा होतं. आणि बाकीचं जे आता तुम्ही बघताय तुकाराम मुंडेंनी जी महाराष्ट्रभर आत्ता जी काय भेसळ रोखल्या त्या बाबतीत आपण कंपनी आपली पहिल्यापासूनच त्याला फॉलोअप घेत आहे आणि पारदर्शकता शेतकऱ्यांना मिळवून देत आहे. दुसरा विषय म्हटलं तर शेतकऱ्यांना कंटिन्यू 12 महिने, असं नाही की आपल्या कंपनीला गरज आहे त्यावेळेस रेट प्लस करते आणि आता मायनस करते, असं काही नाही. कंटिन्यू रेट आपला 12 महिना हा चांगला राहतो. आणि दुसरा विषय सांगायला गेलं तर आपल्या कंपनीची सेवा म्हटलं तर डॉक्टर सेवा आहे. नंतर ना आपली कंपनीचे पशुखाद्य आहे ते पण बाहेरल्या तर आपल्यात कमी रेटमध्ये तुम्हाला उपलब्ध इथे आहे. असं शेतकऱ्यांसाठी कंपनी आपली एकदम बेस्ट क्वालिटीची पशुखाद्य. दुसरा विषय आपला रेट म्हटलं तर कंटिन्यू चांगला त्यांना कंटिन्यू मिळवून देते. काट्याविषयी तुम्ही काय सांगू शकता? ही आता आपला वजन काटा म्हटलं तर हे गव्हर्मेंट स्टॅम्पिंग आहे. ह्यात म्हटलं तर आपल्या वजन काट्यात मिलीतसुद्धा आहे ते बघा. आता त्यांचं ह्या फार्मरचं दूध भरलं आहे 5 लिटर 17, तर ह्या मिलीतसुद्धा पैसे तुम्हाला इथं फार्मरचं जमा होतं. इथंपर्यंत आपले ॲक्युरेट पारदर्शकता या वजन काट्याबद्दल. दुसरा विषय मशीन, ह्या डेस्टिनेशन मशीन जे आहे हे मशीनचा पासवर्ड कंपनीचा राहतो. या व्यतिरिक्त हे सेंटर चालक आणि आता दुसरा कोण जर व्यक्ती असेल तर इथं ह्याला कॅल्क्युलेशन करता येत नाही. जे काही कंपनी करेल त्यालाच, ही कंपनी बाहेर कुठेही चेक केलं तर ॲक्युरेटच लागणार. दुसरा विषय टॅप प्रोसेस असल्यामुळे डायरेक्ट ऑनलाईन पेमेंट खात्यावरती शेतकऱ्यांच्या जमा होतं. ही स्टरर बाबतीत प्रत्येक वेळी जर एखाद्या व्यक्तीचं 2-3 कॅनात दूध आलं असेल, स्टरला मशीनला लावून फॅटेशनला माझी क्वालिटी मेंटेन ठेवते. दुसरा विषय म्हटलं तर आपला पशुखाद्याचं तुम्हाला अजून ते उपलब्ध नाही, पण पशुखाद्य हा रेट बाहेरल्यापेक्षा आपल्यात आणि बाहेरल्यात 100% हा कमी किमतीतच तुम्हाला उपलब्ध इथे कंटिन्यू राहणार. खरोखरच शेतकऱ्याच्या हितासाठी एकदम अत्यंत असं हा चांगला प्रोडक्ट चालू होत आहे. तरी महेश भारतीने हे हॅटसनचं आज इथे दूध संकलन चालू केलेलं आहे आणि यात कुठल्याही प्रकारचं काट्यात किंवा असं कुठलंही भूलताप किंवा गंडवागंडी होणार नाही. योग्य प्रकारचा दर मिळेल आणि इतर डेअरीपेक्षा लिटरला 5 रुपये दर जास्त मिळेल. अतिशय आनंद होतो आहे, कारण म्हणजे आम्ही सर्व शेतकरी आहे, कारण पैनं कमवतो आहे. पण इकडं फॅटमध्ये असू द्या, दरामध्ये असू द्या, हा फरक आता महेश भारतीने सांगितलं तसं लिटर मागं 5 रुपयाचा फरक म्हणजे मोठा फरक झाला. त्यामुळं ही आनंदच आहे आम्हाला. आज जसं आपण सांगितलं, सर्वांनी सांगितलं, आज महाराष्ट्र राज्याचे आयुक्त FDA फूड अँड ड्रग्सचे ज्यांनी दूध भेसळखोरांना असं कर्दनकाळ म्हणून त्यांच्या मागे लागलेत, परंतु आज असा आनंद आहे की तिकडे दूध डेऱ्या बंद होत आहेत आणि माझ्या गावामध्ये मी पण एक शेतकरीच आहे. जरी मुंबईला काम करत असलो, FDAच्या रिलेटेड दूध आहेत, ड्रग्ज आहेत, त्याच्या रिलेटेडच आमचं काम असतं. आम्ही रोज जवळून पाहतो. परंतु काही ठिकाणी आज दुधाचा भेसळीमुळं जवळजवळ महाराष्ट्र राज्यातील एक 100भर डेऱ्या बंद करण्यात आल्या आणि आम्हाला अभिमान असा आहे की आज माझ्याच गावामध्ये माझेच बांधव भारते सर्व आम्ही एकत्रित दूध डेअरीचं ओपनिंग केलं आणि येणाऱ्या भविष्यामध्ये या बळीराजाला, या शेतकऱ्याला नक्कीच 5 रुपयाचा एक्स्ट्राचा दर देऊन, म्हणजे एकदम शुद्धता दुधातली फॅट्स कॅरेट्स बघितले तर असं देऊन केलं आहे. म्हणजेच भविष्यात वाटचालीस खूप खूप वाव आहे त्यांना. आणि असेच नुसते याच गावात नाही तर हॅटसन प्रॉडक्ट्स, महेश भारते आणि आमची सर्व कंपनी नक्कीच येणाऱ्या भविष्यामध्ये
येणाऱ्या 5 वर्षामध्ये 50 डेअरी असतील असं आम्ही आश्वासित करतो आणि जे चांगलं भेटतं त्यामागे शेतकरी असतो, युवक असतो, माता भगिनी असतात. एवढंच मी बोलेन आणि परत एकदा त्यांना नवीन याच्यासाठी शुभेच्छा देऊ इच्छितो. खरं तर तुम्ही शहरामध्ये राहता आणि आता बघितलं तर विषच तुम्हाला खावं लागतंय. दुधात अनेक म्हणजे युरियासारखं घातक पदार्थ त्यात मिसळून लहान मुलांना देखील ते खावं लागतंय. कसं पाहता येईल? मी स्वतः म्हणलं तर या गावामध्ये रहिवासी बालपण माझं सर्व इथंच गेलं. 21-22 वर्षे याच गावात होतो. त्यानंतर मी मुंबई, महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी फिरलो. मीच गेले 10 वर्ष झालं चहा पण सोडून दिला, दूध पण सोडून दिलं, सगळं दिलं. माझ्या डोळ्यांनीच मी पाहिलं की काय काय होतं आहे. पनीरसारखे पदार्थ त्या दिवशी मुंडे साहेबांनी असं सांगितलं होतं की पनीर करायला 1 लिटर दुधाचं किती पनीर होतं, तर गुणिले असं केलं तरी 1 किलो पनीर आपल्याला जर का बाजारामध्ये 200-250ला भेटत असेल, ते बनवण्यासाठी साठवण, त्याचे मार्केटिंग सर्व करण्यासाठी 500 रुपये खर्च येतो. म्हणजे आपण हे नक्कीच डुप्लिकेट खातो आहे, हे सत्य आहे. तर दुधासारखे पदार्थ जे आज जन्मल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या बाळाला दुधाची गरज असते आणि शेवटपर्यंत दूध हे महत्त्वाचं आहे. काही लोक दुधापासून वर्ज करतात आणि भेसळीमुळं लोकांचं शरीर कॅन्सरसारखे मोठमोठे रोग होतात. आपण म्हणतो की खाण्यापिण्यामुळं काय काय होतं, पण दुधामुळं जे होतं ते शरीराचा पूर्ण नाश होतो. तर याच्यासाठीच येणाऱ्या भविष्यामध्ये दूध हे प्युअर असावं, चांगलं असावं. 2 रुपये जास्त दिलेत, नक्की शेतकऱ्यांचा ओढा इकडे असेल हे आम्ही गृहीत धरून जातो. या ठिकाणी तुम्ही बघितलं खानापूर तालुक्यातील माधवमोठी गावात हॅटसन या कंपनीच्या नावाने या ठिकाणी डेअरी फार्म सुरू केलेला आहे आणि दूध उत्पादकांना त्यांनी या ठिकाणी मोठी संधी देखील उपलब्ध करून दिलेली आहे. कॅमेरामॅन अजित सोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, माधवमोठी, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.